नमस्कार मित्रांनो. तर एआयच्या साहाय्याने सध्या खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आज आपण या ट्युटोरियलमध्ये हेच बघणार आहोत की एआयच्या साहाय्याने आपण एखादा व्हिडिओ कसा बनवू शकतो, तो पण कुठल्याही मॅन्युअल एफर्ट्स न घेता. तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओपासून. नमस्कार मित्रांनो, आज मी या फूड कोर्ट मध्ये आले आहे, जिथे प्रत्येक फूड स्टॉल मागे एक कहाणी दडलेली आहे. चला अंदरना भेटू. वा, या बर्गरचा वास खूपच छान येतोय. तुम्ही हा बर्गर काउंटर किती वर्षांपासून चालवत आहात? जवळजवळ 8 वर्ष झाली आता. खूप छान. तर मित्रांनो, आपण बघितलं की आपण एआयमध्ये किती छान व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो पण कुठल्याही हाय क्वालिटी कॅमेरेशिवाय आणि कुठलेही मॅन्युअल एफर्ट घेतल्याशिवाय. तर आज आपण या ट्युटोरियलमध्ये हेच बघणार आहोत की आपण एआय व्हिडिओ बनवू कसे शकतो. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. पण एआय व्हिडिओ बनवायला आपल्याला फक्त 3 टूल लागणार आहे. एक तर ChatGPT, दुसरं विस्क एआय आणि तिसरं म्हणजे गुगल फ्लो. तर या तिन्ही गोष्टींचा आपण एआय व्हिडिओ बनवण्यासाठी कसा वापर करायचा ते बघूया. सुरुवात करूया ChatGPT पासून. तर ChatGPT मध्ये आपल्याला सर्वात आधी स्टोरी तयार हवी. तर एकदा आपण आपली स्टोरी फायनलाइज केली की आपल्याला कशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे, बस तो कंटेंट आपल्याला इथे टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी इथे काही कंटेंट टाकून ठेवला आहे, तो मी सिम्पली इथून घेईल आणि इथे पेस्ट करेल. तर इथे मी काय दिलं आहे, ChatGPTला मी हे सांगते आहे की मला एक अशी स्टोरी बनवायची आहे जिथे राशा नावाची एक मुलगी आहे, ती फूड कोर्टमध्ये जाते आणि ती शॉपकीपर्समध्ये कुठल्या तरी फूड काउंटर्सला जाऊन ती तिथे त्यांचे इंटरव्ह्यू घेते. आणि त्यासोबतच मी हे पण सांगितलं आहे की ती प्रत्येक सीनमध्ये कसं ती एक्सप्रेसिव्ह असेल आणि काय. ओके, सो हा एवढासा छोटासा कंटेंट टाकून मी फक्त हिट करेन आणि मला ChatGPT काय देईल, तर मला ChatGPT या माझ्या कंटेंटनुसार मला प्रत्येक छोटे छोटे सीन्स देईल. जसं की तुम्ही बघताय, सीन 1 एंटरिंग द फूड कोर्ट, नंतर सीन 2 द बर्गर स्टॉल, सीन 3 द ज्यूस काउंटर कॉर्नर. सो अशा प्रकारचे विविध सीन्स मला मिळत आहेत तिथे. तर मी आता माझा नेक्स्ट टास्क काय असणार आहे की मी हे सगळे सीन्स वापरून एक मोठा व्हिडिओ तयार करू शकते किंवा एक दोन सीन्स वापरून त्याचा एक कंप्लीट व्हिडिओ बनवू शकते. तर मी इथे एक दोन सॅम्पलच घेणार आहे. पण यानंतर दुसरी स्टेप आहे जी आपल्याला पुढे लागणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे की हे जितके पण सीन आहे, आता त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक सीनसाठी आपल्याला एक इमेज प्रॉम्प्ट हवा असणार आहे. त्यामुळे मी इथे ChatGPTला सांगणार आहे की गिव मी ॲन इमेज प्रॉम्प्ट फॉर ऑल दीज सीन, बस, आणि हिट करणार. त्यामुळे आता मला ChatGPT काय करणार की मला प्रत्येक त्या सीनसाठी छोटे छोटे प्रॉम्प्ट तयार करून देणार इन डिटेल. मला काहीही करायचं नाही आहे. इथपर्यंत अगदी सोप्या स्टेप्स आहेत. आता मला डिसाईड करायचं आहे की मला कुठल्या कुठल्या सीन्स हवे आहेत ज्याचा मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर सर्वात प्रथम एंटर इन द फूड कोर्ट यावर हा इमेज प्रॉम्प्ट मला मिळालेला आहे. हा हा तर मला हवाच आहे कारण मला हे टाकायचं आहे. सो मी काय करणार, मी हा कॉपी करून घेणार. ओके, हा कोड मी इथून कॉपी करून घेणार आणि गुगलमध्ये जाऊन आता नेक्स्ट टूल जो मला वापरायचा यूजर आहे तो असणार आहे विस्क एआय. लॉग इन तर गुगलमध्ये मला काही करायचं नाही आहे. विस्क एआय जर का तुम्ही न्यू सर्च करायचं आहे तर ते तुम्हाला लॉग इन करायचं. पहिलं टॅब तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड टाकायचं आहे आणि तुमचं अकाउंट लॉग इन होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर ब्राउज गॅलरी हे बटन दिसतंय, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर एंटर टूल हे बटन दिसतंय, या ॲरोवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज दिसेल. त्याच्यात इथे दिसेल आपल्याला की डिस्क्राईब युअर आयडिया ऑर रूल द डायस फॉर प्रॉम्प्ट आयडियाज. म्हणजे काय, तर आपण ChatGPTमध्ये इथे जे प्रॉम्प्ट आपण कॉपी केलेला आहे तो सिम्पली आपल्याला इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आता मी इथे सर्च थोडासा मॉडिफाय करते आहे. युअर अ यंग गर्ल ऐवजी अ 22 इयर गर्ल टाकते आहे मी, थोडं सर्चला अजून थोडं बेटर बनवायला. आणि बस, आता मी इथे
ॲरो आयकन आहे त्याच्यावर क्लिक करणार. जसं मी क्लिक करते तुम्ही बघू शकता की इथे इमेजेस लोड होत आहेत बॅकग्राऊंडमध्ये. तर यात थोडा वेळ घेतील, जस्ट काही सेकंड्स. तोपर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे. टिल द पॉईंट आपण इथे बघू की आपण काय सर्च टाकला आहे, हा कंटेंट काय आहे. की राशा एंटर करते फूड कोर्टमध्ये आणि ती तिच्या हातात नोटबुक पेन आहे. तर तुम्ही या चित्रामध्ये पण बघू शकता की तिच्या हातात नोटबुक पेन आहे. त्याच्यानंतर शी इज वॉकिंग इन टू फूड कोर्ट आणि बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की ती फूड कोर्टमध्येच आहे आणि तिच्या शोल्डरवर एक बॅग पण आहे. तर तुम्ही दोन्ही इमेजेसमध्ये बघू शकता की किती कंटेंट किती जास्त त्यांनी अगदी हुबेहूब असं आपल्याला दिलेला आहे आणि त्या कंटेंटनुसार त्यांनी आपल्याला इमेजेस पण सजेस्ट केलेले आहे. तर इथे ही रिअलिस्टिक आहे, ही ॲनिमेटेड आहे. तर तुम्हाला रिअलिस्टिक हवी असेल तर तुम्ही रिअलिस्टिक डाउनलोड करू शकता. इथे डाउनलोडचं बटन आहे. तर जस्ट मी इथे या बटनवर क्लिक करणार, डाउनलोड बटनवर. मी ही ॲनिमेटेड घेते आहे आणि मी इथे क्लिक करणार. सिम्पली या बटनला क्लिक करणार आणि जसं मी क्लिक करेन ही इमेज डाउनलोड होऊन जाईल. जसं तुम्ही बघताय की ही इमेज डाउनलोड झाली. द मोमेंट ही इमेज डाउनलोड झाली की नेक्स्ट स्टेप आहे, मला दुसरे सीन्स पण आहे जे ChatGPTवर मी जे प्रॉम्प्ट क्रिएट केलेले आहे. बर्गरचा झाला किंवा ज्यूस कॉर्नरचा झाला, तर इथे आपण ज्यूस कॉर्नरचा घेऊया. त्या केसमध्ये मी काय करेन की मला हा सेम मुलीसाठी मला ज्यूस कॉर्नरसाठी पण हवा आहे एक इमेज. तर विस्क AIमध्ये मी काय करेल, ही खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची स्टेप आहे की तुम्हाला जी तुम्ही इमेज सिलेक्ट करता आणि त्याच इमेजशी रिलेटेड तुम्हाला फर्दर काही इमेजेस पण हवे असतील, तर सिम्पली तुम्हाला ही जी पर्टिक्युलर जी इमेज आहे ती ॲड इमेज करायची आहे. तर ॲड इमेज करताना तुम्हाला साईडला हे दिसत आहेत एक अपलोडिंग इमेजचा फील्ड. तर तिथे तुम्हाला सिम्पली ही इमेज जी आहे ड्रॅग अँड ड्रॉप करायची आहे. ही ड्रॅग अँड ड्रॉप इमेज झाली की काय होईल की नेक्स्ट सीन जो आहे, जसं मी म्हणाले की आपण ज्यूस कॉर्नरसाठी घेऊया. तर हा ज्यूस कॉर्नरचा कंटेंट इमेज प्रॉम्प्ट मी कॉपी पेस्ट करणार आणि या इथे परत मी पेस्ट करणार. आता या केसमध्ये मी काय टाकलं आहे की राशा एक ज्यूस शॉपकीपरचा इंटरव्ह्यू घेते आहे, जिथे फ्रेश फ्रूट्स असतील, मँगोज, ऑरेंजेस, स्ट्रॉबेरीज. मी फ्रूट्सबद्दल पण लिहिलं आहे आणि शॉपकीपर तो ज्यूस ब्लेंड करतो आहे असं असं पण मी पॉईंट आऊट करून ठेवलं आहे. आणि मूड चेअरफुल आहे असे सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत. ChatGPT आपल्याला ॲक्च्युली फार डिटेलमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन देत असतात, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वतःचे काही इनपुट्स टाकू शकता. जसं मी पर्टिक्युलर लास्ट सीनमध्ये दाखवलं की मी एज पण स्पेसिफिक मेन्शन केली होती. त्याप्रमाणे तुम्ही काही पण टाकू शकता. ओके. सो आता मी नेक्स्ट इमेज सर्च करेल तर तुम्ही बघू शकताय की परत इमेज लोड होते आहे. आता आपण वेट करूया नेक्स्ट इमेजसाठी आणि नेक्स्ट इमेजमध्ये बघूया आपण की कन्सिस्टन्सी येते का. म्हणजे आपल्याला हीच मुलगी हवी आहे फ्रूट काउंटर सोबत. तर तुम्ही बघू शकता की इथे ज्यूस बार आहे, इथे फ्रूट्स आहे आणि हा ब्लेंड करतो आहे. असं सगळे सीन आहे. तर या दोन सीनमध्ये तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला नेमका कुठलं इमेज हवे आहे. तर लेट्स से आता मी ही इमेज डाउनलोड करते. ओके. वन्स दिस डन. आता जर तुम्हाला बाकीच्या सीनसाठी पण हवं असेल तर तुम्ही सेम पद्धतीने हे सर्च करू शकता. तुम्हाला परत इथे इमेज अपलोड करण्याची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी अपलोड केली आहे. सो पिझ्झा शॉपसाठी पण तुम्हाला सेमच मिळेल. सो आता आता आपण काय करायचं आहे, आता आपल्याकडे इमेज जनरेट करून झालेले आहेत. ओके. आता ChatGPT पासून प्रॉम्प्ट तयार केले. त्याच्यानंतर त्या प्रॉम्प्टपासून आपण विस्क AIमध्ये त्याचे पर्टिक्युलर इमेजेस पण करून घेतले. आता परत आपल्याला गुगलला जाऊन गुगल फ्लो
सर्च करायचं. तर आपण जस्ट गुगल फ्लो सर्च करूया. ओके, आणि हे जे फर्स्ट सर्च आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया. मी ऑलरेडी रजिस्टर आहे, त्यामुळे मला इथे रजिस्ट्रेशन करायची, लॉग इन करण्याची गरज नाही आहे. तुम्ही न्यू युजरसाठी लॉग इन करायला लागेल. बस तेवढं एक झालं की नेक्स्ट स्टेप आहे इथे न्यू प्रोजेक्ट असं बटन येतं. त्याच्यात आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं. आता आपला नेक्स्ट पार्ट असा असणार आहे की ChatGPTमध्ये मला जेस जेस जेसन कोड क्रिएट करायचा आहे. ओके, सो जेसन कोड क्रिएट करायला मला काय करायला लागणार आहे की मी एक कोड देणार पर्टिक्युलर. लेट्स से आता मी इथे टाकलेला आहे. तर हा जेसन कोड मी हिट करणार आणि हिट केल्यावर मला या एका पर्टिक्युलर गोष्टीचा कंटेंट क्रिएट करून मिळणार. तर या कंटेंटमध्ये मी सिम्पल जास्त काही टाकलेलं नाही आहे. इथे एवढंच टाकलं आहे की मला एक जेसन कोड हवा आहे इनटू अ जेसन व्हिडिओ. अटॅच इमेजला जेसन व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्याच्यात मला एक राशा नावाची मुलगी आहे, ती फूड कोर्टमध्ये येते आहे. तिच्या हातात मायक्रोफोन असणार आहे आणि ती तिचा कॅमेरा स्माईल वगैरे ते सगळं ॲडजस्ट करते आहे आणि ती शॉपकीपर्सच्या डिफरंट स्टॉलवर जाणार आहे. ओके, आणि ती काय बोलणार आहे हे पण मी टाकलं आहे. सो मी हे क्लिक केलं आणि मला एक हा जेसन कोड मिळाला आहे. मला यात काहीच करायचं नाही आहे. मला सिम्पली इथून कॉपी करायचं आहे आणि फ्लोमध्ये जाऊन इथे पेस्ट करायचं आहे. जनरेट अ व्हिडिओ विथ टेक्स्ट इथे जे दिलं आहे तिथे आपल्याला सिम्पली पेस्ट करायचं आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता इथे टेक्स्ट टू व्हिडिओमध्ये इथे मी फ्रेम्स टू व्हिडिओ सिलेक्ट करणार. तर का सिलेक्ट करणार? कारण मी ऑलरेडी विस्क AI थ्रू मला जे हव्या असणाऱ्या इमेजेस ज्या मला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायच्या आहे त्या मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मी फ्रेम्स टू व्हिडिओ हा ऑप्शन सिलेक्ट करणार आणि इथे मला प्लस साईन दिसणार लगेचच. मी तिथे क्लिक करणार आणि इथे इमेजेस अपलोड करणार. तर आता फॉर एक्झाम्पल आपण ही इमेज घेतली होती. आता या केसमध्ये मला जर ही इमेज पर्टिक्युलर क्रॉप करायची असेल तर मी ते करू शकते, पण मला इथे सध्या गरज वाटत नाही आहे, तर मी तशीच ठेवणार. प्लस आपल्याला आपला व्हिडिओ जो आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये हवा आहे, पोर्ट्रेट हवा आहे की लँडस्केप हवा आहे, त्याप्रमाणे पण आपण डिसाईड करू शकतो. मला लँडस्केपच हवं आहे, सो मी कंटिन्यू इथेच करणार आणि इथे सेव्ह बटनवर क्लिक करणार. सेव्ह झाल्यानंतर हा अपलोडला थोडा वेळ घेणार. आपण वेट करूया. सिमिलरली आता तुम्ही इथे बघू शकता की इथे इमेज अपलोड झालेली आहे. ओके, तर आपल्याला काही करायचं नाही आहे. या ॲरोवर सिम्पली हिट करायचं आहे आणि आता आपण दिलेल्या इमेजनुसार आपल्या व्हिडिओमध्ये कन्व्हर्जन होणार. तर या कन्व्हर्जनला थोडासा वेळ लागतो. टिल द पॉईंट आपण परत एकदा सगळ्या गोष्टी नीट सविस्तर बघून घेऊया. तर सुरुवातीला आपण काय केलं की सगळ्यात आधी AIचा कुठलाही व्हिडिओ जनरेट करण्याआधी आपल्याला आधी तर स्टोरी माहिती हवी की आपल्याला कशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे. इन्फॉर्मेशनल हवा आहे, एज्युकेशनल हवा आहे की अजून कुठल्या वेगळ्या टॉपिकवर हवा आहे. तो टॉपिक एकदा क्लिअर झाला की त्याप्रमाणे कंटेंट, त्याप्रमाणे सर्च, व्यवस्थित सर्च तुम्ही ChatGPTला द्या, जसं मी इथे दिला आहे. रेफरन्ससाठी तुम्ही माझा हा कंटेंट कॉपी करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एक स्टोरी क्रिएट करून मिळते इन द फॉर्म ऑफ सीन्सप्रमाणे. तर प्रत्येक ती स्टोरी सीन्सप्रमाणे तुमची इथे डिवाईड होणार. तुम्हाला याच्यातून डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कुठले सीन याच्यातून पिक करायचे. ओके, त्यानंतर सेकंड स्टेप असणार आहे की आपण लगेचच ते क्रिएट झालेल्या सीनसाठी इमेज प्रॉम्प्ट बनवून घेणार. इमेज प्रॉम्प्ट एकदा बनवून झाले की आपण गुगलवर लॉग इन करून घेणार, विस्क AIला जाणार. तिथे आपण
तो जो पर्टिक्युलर प्रॉम्प्टचा कंटेंट आहे जो आपल्याला हवा आहे तो इथे कॉपी पेस्ट करणार आणि यावर क्लिक करणार. त्याप्रमाणे आपल्याला इमेजेस मिळणार. इमेजेस मिळाल्या की आपल्याला हवी असणारी इमेज इथून डाउनलोड करून घेणार आणि गुगलला जाऊन गुगल फ्लो सर्च करणार. गुगल फ्लोला सर्च केल्यानंतर इथे फ्रेम टू व्हिडिओ करणार. जेसन कोड परत एकदा ChatGPTमध्ये जाऊन क्रिएट करणार आणि आता जेसन कोड कसा क्रिएट करायचा हे पण आपण बघितलं आहे की हा जो कंटेंट आहे हा तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी कॉपी करून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाच यूज करून यात मॉडिफिकेशन करू शकता किंवा तुम्हाला वेगळं काही कंटेंट हवं असेल तरी पण तसं करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक जेसन कोड क्रिएट होऊन जातो. तो आपल्याला इथे कॉपी पेस्ट करायचा आहे. इमेज जे डाउनलोड केलेले आहेत त्या इथे अपलोड करायच्या आणि थोड्या वेळाने आपला व्हिडिओ क्रिएट होतो. तर आता आपण इथे बघू शकतो की आपला व्हिडिओ क्रिएट झाला आहे. सो आपण हा प्ले करून बघूया. नमस्कार मित्रांनो, आज मी या फूड कोर्ट मध्ये आले आहे जिथे प्रत्येक फूड स्टॉल मागे एक कहाणी दडलेली आहे. चला तर मग. नमस्कार मित्रांनो. करायचं आहे. इथे मी ॲनिमेटेड यूज केलेला आहे. तुम्ही रिॲलिस्टिक इमेजेस पण तिथे घेऊ शकता. रिॲलिस्टिक इमेजेस घेऊन फॉर एक्झाम्पल ही जी रिॲलिस्टिक इमेज आहे याचा वापर करून पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर तो जरूर बनवा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की आपण इंडिव्हिज्युअल छोटे छोटे सीन्स बनवू कसे शकतो. त्यामुळे आपण AI व्हिडिओ कसे बनवायचे ते पण शिकलो विथ द हेल्प ऑफ गुगल फ्लो, ChatGPT आणि विस्क AI. आता आपल्याला काय करायचं आहे, आता फक्त एडिटिंगचा पार्ट राहिला आहे. म्हणजे काय, तर आपण जे छोटे छोटे सीन्स आता बनवले आहेत त्यांना मर्ज करण्याचं काम करायचं आहे. तर मर्जिंग पण फार सोपं आहे. कुठलाही एडिटिंगचा टूलचा वापर करा आणि त्याला मर्ज करा. एडिटिंग टूलसाठी मी सजेस्ट करेन तुम्हाला कॅनव्हा आणि InShot, कारण ते सोपे पण आहेत आणि फ्री पण आहेत. त्यामुळे आता वाट कसली बघताय, लगेच ट्राय करा. आणि जर तुम्हाला कुठलाही प्रश्न पडत असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा.